नमस्कार मित्रांनो, भाजपनं आजवर देशामध्ये ज्या ज्या पक्षाच्या खांद्यावर आपला मैत्रीचा हात ठेवला, तो हात शेवटी त्या पक्षाचा गळफास झालेला आहे। भाजप देशभरामध्ये जिथे जिथे ज्या राज्यामध्ये ज्याच्या मदतीनं ज्या पक्षाच्या प्रादेशिक पक्षांच्या मदतीनं त्यानं तिथं प्रवेश राजकारणामध्ये मिळवला, ते पक्ष एकतर कमकुवत झाले, दुर्बल ठरले, अथवा ते कायमचे त्या राजकीय प्रवाहातून नामशेष झालेले आहेत। अगदी तीच गत या उद्धव ठाकरेंची जशी गत झाली आहे, तसा एकनाथ शिंदेंचीच होईल का? अजित पवारांची तीच अवस्था होईल का? याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राइब करा। मित्रांनो, भाजपची जी आजवरची जी काही राजकीय नीती म्हटली जाते किंवा त्यांची जी राजकारणातली रणनीती म्हणून सांगितली जाते, ती म्हणजे एखाद्या पक्षाबरोबर स्थानिक प्रादेशिक पक्षाबरोबर मैत्री करा आणि ती मैत्री करत असताना त्याच पक्षाचा घास घेऊन टाका, म्हणजे तो पक्ष एकतर कमकुवत करा, अन्यथा त्याला त्या राज्यातून कायमचा हद्दपार करा। ही भाजपची आजवरची रणनीती राहिलेली आहे। यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका, यामध्ये देशभरात सर्व पक्षांमध्ये राजकीय पक्षांमध्ये विशेष प्रावीण्य असलेला जर कोणता पक्ष असेल ना, तर तो भाजप हा आहे। मित्रांनो, जर या भाजपचा या मैत्रीचा आणि घाताचा जर घात करण्याचा जो इतिहास जर आपण पाहिला, तर अगदी उत्तरेपासून तर अगदी दक्षिणेपर्यंत जिथे जाल तिथे तिथे पूर्वपासून पश्चिमेपर्यंत म्हणजे या भाजपचा हाच इतिहास राहिलेला आहे। यूज अँड थ्रो, वापरा आणि फेकून द्या। आसाममध्ये आसाम गण परिषदेच्या माध्यमातून पहिल्यांदा भाजपने आसाममध्ये प्रवेश केला। आज कुठे आसाम गण परिषद, जी एकेकाळी त्या आसामची भाषा, संस्कृती आणि तिथल्या निर्वासितांचे प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून जी काही आसाम गण परिषद अस्तित्वात आली होती, ती आसाम गण परिषद आज कुठे आहे राजकारणामध्ये? आज त्यांचं काही अस्तित्व टिकलंय का, राहिलंय का? आणि मग जर आसाम गण परिषद संपली तर त्यांची जागा कोणी घेतलेली आहे? भाजपनं। आता तीच गोष्ट बिहारमध्ये या। आज जो एकेकाळी 100 सीटच्या म्हणजे त्या आमदारांच्या वरचा पक्ष असलेला नितीश कुमारांचा पक्ष आता सध्या शेवटच्या घटका मोजेल। आता मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद जरी असेल तरी ती जागा, जेवढ्या जागा नितीश कुमारांच्या घटल्या तेवढ्याच जागा वाढत भाजपच्याच गेल्या ना। शेवटी नितीश कुमारांचा जो जनता दल आहे, संयुक्त जनता दल, तो आता सध्या एवढा दुर्बल झालेला आहे की नितीश कुमार हे राज्यातील सत्ता टिकवण्याकरता भाजपच्या दयेवर आहेत। कारण सर्वात जास्त जागा तिथेही भाजपच्या आहेत, पण त्या कशा मिळवल्यात तर तिथे नितीश कुमारच दुर्बल ठरले, दुर्बल केलं गेलं त्यांना। कारण तिथे लालू प्रसाद यादवांचं जे काही मतदान किंवा टक्केवारी ती आजही जशाच तशी इंटॅक्ट आहे। म्हणजे जिथे ज्या नितीश कुमारांच्या सहाय्याने गेले तिथे नितीश कुमार दुर्बल केले। पंजाबमध्ये अकाली दलाची तीच गत करून ठेवलेली आहे। आज अकाली दल तिथं शिल्लकच राहणार नाही, राहिलंच नाहीये। आता तीच गोष्ट तुम्ही बघा, जर आपल्याला महाराष्ट्राच्या अगोदरही जर आपण याचा विचार केला की गोवा, महाराष्ट्र गोमांतकवादी पक्ष होता, की पोर्तुगीज गेल्यानंतर तो पक्ष आला, तो पक्ष आज महाराष्ट्र गोमांतकवादी पक्ष या भाजपनं जमीनदोस्त केला, तो संपवला, गिळंकृत करून टाकला आणि गोव्यामध्ये भाजपचं सरकार आणलं। म्हणजे जिथे जिथे ही भाजपा गेली आहे तिथे तिथे तिनं तिथ्या प्रादेशिक पक्षाचा घास खाऊन टाकलेला आहे। कारण जरी भाजपा काँग्रेस मुक्त देशाचा नारा देत असली तरी सर्वात मोठे जर शत्रू कोण असतील
या भाजपचे, तर ते प्रादेशिक पक्ष राहिलेले आहेत. आता कर्नाटकमध्ये तो धर्मनिरपेक्ष जनता दल देवेगौडा यांचा, तोही आता यापुढे टिकणार नाही आहे. कारण ही भाजपा तिथे सुद्धा त्यांच्या जो काही जागा आहेत किंवा तिथं जे मतांची टक्केवारी आहे ती भाजपा गिळंकृत करून टाकणार आहे. आणि अगदी तसंच महाराष्ट्रामध्ये 20-25 वर्षापासून ज्यांच्याबरोबर युतीमध्ये राहिले ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, त्या शिवसेनेचा घास त्यांनी एकनाथ शिंदेच्या रूपानं गिळंकृत केला. आणि आता शिंदेची शिवसेना म्हणजे काय, तर तो भाजपचा एक विस्तारित कक्ष असल्याचा प्रकार आहे. जोपर्यंत शरद पवारांचा पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या महाराष्ट्रामध्ये आहेत, तोपर्यंत आपल्याला एक हाती सत्ता मिळवता येणार नाही. म्हणजे जो अमित शहांचा नारा आहे की 29ला त्यांना स्वबळावर यायचं आहे, स्वबळावर यायचं असेल तर काय करावं लागेल, तर ते हिंदुत्व जे काही आहे की बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व, कारण ते हिंदुत्व भाजपच्या हिंदुत्वाच्या विरोधी ठरणार आहे. म्हणून एकच हिंदुत्व महाराष्ट्रात असावं आणि ते करायचं असेल तर बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना या महाराष्ट्रामध्ये टिकवून ठेवणं भाजपला परवडणारं नव्हतं. म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेच्या माध्यमातून ह्या शिवसेनेला, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला जमीनदोस्त करण्याचा प्रयत्न केला. आणि तसाच प्रयत्न राष्ट्रवादीच्या संदर्भातही झाला. म्हणजे आज अजित पवार आणि एकनाथ शिंदे 2029ला भाजप बरोबर असतील काय? जी गत आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची झाली ती एकनाथ शिंदेची आता सुरू झाली आहे असं वाटतंय का? तेच अजित पवार आज जरी त्यांना सुपात असल्यासारखं वाटतं आणि वाटतही असेल कदाचित, ते जात्यात जायला त्यांना कितीसा वेळ लागणार आहे. आणि खरोखर म्हणजे भाजपा हा यूज अँड थ्रो जसा करत आलेला आहे तसाच एकनाथ शिंदेचा आणि अजित पवारांचा यूज अँड थ्रो, वापरा आणि फेका असाच वापर करेल काय, याविषयी आपलं मत जरूर सांगा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.